सोलापुरातील बहुचर्चित जुनी मिल जागेच्या 137 एकर जागेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी झाल्या आहेत. 1988 सालापासून जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती ट्रस्टमध्ये सदर जागेची खरेदी घेण्यासाठी ज्या सभासदांनी पैसे भरले होते त्यांना ट्रस्टतर्फे कायदेशीर मार्गाने प्लॉट वाटप करण्यासाठी रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 ते 7:30 मध्ये समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, सोलापूर येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 1988 मध्ये सोलापुरातील सुप्रसिद्ध जुनी मिलची जागा कोर्टातून लिलावातून घेण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष कुमार करजगी यांनी 1100 सभासदांकडून सदर जागेचा मोबदला कोर्टात भरून 1996 ते 98 दरम्यान ही जागा संस्थेच्या नावे ताब्यात घेतली. सदर जागा सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड, मोरारजी पेठ, धरमसी लाईन, जुनी पोलीस लाईन, कंबर तलावाजवळील मोतीबाग अशा 5 ठिकाणी आहे. त्यानंतर कुमार करजगी याने 16 जानेवारी 1998 रोजी वीणा दाते, दिलीप अत्रे आणि इतरांच्या संगनमताने बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करून त्यामध्ये 137 एकर ट्रस्टची जागा नगर भूमापन खात्याच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून व बोगस कागदपत्रांद्वारे नोंद करून घेतली. परंतु सदरची नोंद ही चुकीची आहे हे जमाबंदी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे आणि सदर नोंदी रद्द करण्याचे काम सुरू आहे. बोगस कागदपत्रांवर शरद मुथा, मंत्री रियाल्टी प्रायव्हेट लिमिटेड, के बिल्डर्स व डेव्हलपर्सचे सुरेंद्र कर्णिक, के असोसिएट्सचे आपले बायको, मुलगा, मुलगी, नातू यांच्या नावे बोगस उमा संस्थेच्या नावे ॲग्रीमेंट करून विविध ठिकाणी प्रोजेक्ट करून इतर असंख्य जणांची फसवणूक या सर्वांनी केली आहे. या उमा सहकारी संस्थेच्या पुढे 1 ते 14 व वॉटर फ्रंट फेज 1, फेज 2, द स्क्वेअर मॉल शॉप अँड फ्लॅट ओनर्स असोसिएशन अशा इतर 22 बोगस संस्थांची स्थापना ट्रस्टच्या जागेवर करण्यात आली होती. त्यापैकी 22 ऑगस्ट 2025 रोजी 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 12B, 12C, 13A, 13B या 11 संस्था उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर डॉक्टर बागल यांनी अंतिम अवसायनात काढल्या होत्या. त्यापैकी 7 नोव्हेंबर 2025 रोजी सक्षम संचालक मंडळ नाही, निवडणुका व ऑडिट नसल्याने 1, 3, 5, 7 व 8 या संस्था अंतिम अवसायनात काढून सुनीता देशपांडे, राजेश देशपांडे यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे व इतर सर्व बोगस संस्थांवर सुद्धा कारवाई सुरू असून त्या सुद्धा लवकरच अवसायनात निघणार आहेत. ट्रस्टच्या 137 एकर जागेतील लेआउट रद्द करण्यात आलेले आहेत व तेथील मोजण्या बंद करण्यात आल्या आहेत. सोलापूर महानगरपालिकेने तिथे वापर परवाने दिलेले नाहीत. सर्व बांधकामे अवैध असून बांधकाम परवाने देणे बंद झाले आहे. यातील अनेक जण वर्षानुवर्षे टॅक्स भरत नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेत ट्रस्टतर्फे कारवाई करण्यासाठी सांगण्यात आले आहे. सदर कारवाई झाली नाही तर कोर्टात जाऊन सदर अवैध बांधकामे व अतिक्रमण निष्कासित करून यामध्ये गुंतलेल्या महानगरपालिका, महावितरण, नगर भूमापन कार्यालय, कोर्ट व चॅरिटी ऑफिस येथे सर्वांवर लवकरच कायदेशीर संस्थेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. संस्थेच्या कंबर तलावाजवळील मोतीबाग TP3 प्लॉट नंबर 84 या जागेवर सोलापूर महानगरपालिकेने बगीचाचे आरक्षण टाकून नोंद घेण्याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्याकडे अपील केले असता संस्थेतर्फे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी केलेला युक्तिवाद घोडके यांनी ग्राह्य धरून ॲडव्होकेट उमेश मराठे यांचे अपील 10 डिसेंबर रोजी फेटाळण्यात आले. सदर संस्थेच्या सर्व 137 एकर जागेची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयात केली आहे. या जागेचा खरेदी विक्रीवर धर्मादाय आयुक्त आणि कोर्टाचे सक्त निर्बंध आहेत. घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार कुमार करजगी याची जमीन अटी रद्द करण्याचा दावा सुद्धा उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या घोटाळ्यातील सर्व आरोपींना जामीन रद्द करून गजाआड करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जुनी मिल ट्रस्टच्या जागेबाबत कोणीही खरेदी, विक्री, लीज अशा प्रकारचे व्यवहार करू नयेत असे आवाहन संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.